नमस्कार. आज बघत साबुदाणा बटाट्याचे पापड. इथं मी अर्धा किलो साबुदाणा 1 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे. त्याची सालं काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे जेणेकरून एकसारखा होईल. आणि साबुदाणा आपल्याला मंद आचेवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर आपल्याला तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि एका चाळणीने आपल्याला तो चाळून घ्यायचा. एकसारखं पीठ तयार होतं. आणि आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला तो साबुदाणा एकत्र करून त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. मी इथं चिली फ्लेक्स आणि जिरे घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. लागलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही ते मळूनसुद्धा घेऊ शकता. आणि आता हे तयार झालेले पीठ आपल्याला एक 5 ते 7 मिनटासाठी वाफवून घ्यायचं. वाफवून झाल्यानंतर थंड करून याचे गोळे करून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे पापड करायचे आहेत. आणि 2 दिवस मस्त असे उन्हामध्ये आपल्याला हे सुकवायचे आहेत. बघा, पापड हे तयार झालेले आहेत आणि आता हे सुकवून घेऊयात. मस्त होतात बघा. आता हे आपले पापड तयार झालेले आहेत. बघा, तळल्यानंतर किती छान होतात. ते तयार झालेले आहेत साबुदाणा बटाट्याचे पापड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.